नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल देवांच्या गोष्टींवर। इथे आम्ही रोज देवदेवतांच्या रोचक कथा, पुराणातील रहस्ये आणि हिंदू धर्मातील महत्त्वाच्या व्रत उत्सवांची माहिती सांगतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनात भक्ती आणि अध्यात्म आणू शकता। आज आम्ही सांगणार आहोत एक अतिशय महत्त्वाची आणि पवित्र कथा, आमलकी एकादशीची। ही एकादशी फाल्गुन महिन्यात येते आणि भगवान विष्णू तसेच आवळ्याच्या झाडाला समर्पित आहे। या कथेतून तुम्हाला समजेल की भक्तीची शक्ती कशी पापांचा नाश करते आणि मोक्ष मिळवते। चला तर मग सुरू करूया ही दैवी गोष्ट। जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या आवडत्या देवतेची कथा सांगा। धन्यवाद आणि शुभ दिन। जय श्री विष्णू। आमलकी एकादशी, ज्याला काही ठिकाणी आमलकी एकादशी किंवा रंगभरी एकादशी म्हणूनही ओळखले जाते, ही फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील 11व्या दिवशी म्हणजे एकादशी तिथीला साजरी होणारी एक महत्त्वाची हिंदू उपवासाची दिवस आहे। हे व्रत भगवान विष्णू आणि पवित्र आवळ्याच्या झाडाला समर्पित आहे। आवळ्याचे झाड हे भारतीय आवळा म्हणजे फिलांथस आम्लिका आहे, जे शुद्धता, आरोग्य आणि दैवी अस्तित्वाचे प्रतीक मानले जाते। भक्तांच्या मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू आवळ्याच्या झाडात वास करतात, म्हणून या झाडाची पूजा करणे हे भगवान विष्णूची पूजा करण्यासारखेच आहे। हे व्रत प्राचीन वैदिक परंपरांमध्ये खोलवर रुजलेले आहे, ज्यात झाडांची पूजा ही एक महत्त्वाची भूमिका बजावते आणि निसर्ग आणि अध्यात्म यांच्यातील अविभाज्य जोड दाखवते। आमलकी एकादशीच्या आध्यात्मिक महत्त्वात पापांचा नाश करण्याची, मोक्ष प्राप्त करण्याची आणि भौतिक तसेच आध्यात्मिक समृद्धी देण्याची अपार शक्ती आहे। शास्त्रांनुसार या दिवशी उपवास करणे हे 1000 गायी एका शुद्ध ब्राह्मणाला दान करण्यापेक्षा किंवा मोठमोठ्या यज्ञ करण्यापेक्षा अधिक पुण्यदायी मानले जाते। हे व्रत मन, शरीर आणि आत्म्याचे पूर्ण शुद्धीकरण करते आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवून देते। आवळ्याचे झाड हे विशेष आदराचे आहे, कारण ते ब्रह्मदेवाचा पुत्र मानले जाते। विष्णू, लक्ष्मी आणि शिव यांचे निवासस्थान आहे आणि पापांचा नाश करणारे आहे। या झाडाची प्रदक्षिणा घालणे किंवा त्याचे फळ सेवन करणे हे सर्व पूर्वजन्मातील कर्मांचे ऋण मिटवते, दीर्घायुष्य प्रदान करते आणि आरोग्य वाढवते। कारण आवळ्याच्या फळात आयुर्वेदानुसार रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे आणि पाचन सुधारण्याचे गुण आहेत। पौराणिक कथांनुसार आवळा हे सृष्टीच्या निर्मितीशी जोडलेले आहे। भगवान विष्णूने ब्रह्मदेवाची निर्मिती केली त्या दिवशी हे झाड दैवी साराने भरलेले निर्माण झाले। हे व्रत विष्णूला प्रसन्न करते, दीर्घकाळापासूनच्या इच्छा पूर्ण करते आणि सर्व संकटांपासून संरक्षण देते, जसे की संबद्ध कथांमध्ये वर्णन केले आहे। भक्त हे आवळ्याच्या झाडात लक्ष्मी देवीची उपस्थितीही जोडतात, ज्यामुळे संपत्ती आणि घरात सुसंवाद येतो। व्यापक हिंदू विश्वव्यापीमध्ये ही एकादशी होळीसारख्या वसंत ऋतूच्या उत्सवांशी जुळते, ज्यात नवीन सुरुवात आणि भक्तीचा प्रतीक आहे। आमलकी एकादशीची सुरुवात प्राचीन वैदिक आणि पौराणिक ग्रंथांमध्ये आहे, ज्यात एकादशी उपवास हे धर्माचे म्हणजे नीतिमत्तेच्या जीवनाचा अविभाज्य भाग होते। आदर्श राज्यांमध्ये वर्णन केलेल्या कथांनुसार, जसे की चंद्रवंशातील सोमवंशातील राजा चित्ररथाच्या किंवा पशबिंदुकाच्या वैदिशा राज्यात संपूर्ण लोक एकादशी व्रत वर्षातून 2दा करत असत, ज्यामुळे राज्यात समृद्धी, आरोग्य आणि दुष्काळ किंवा रोगांसारख्या आपत्तींचा पूर्ण अभाव होत असे। हे सामूहिक भक्तीचे ऐतिहासिक आदर्श दाखवते, ज्यात सर्व वर्ण म्हणजे सामाजिक वर्ग वेदांचे पूर्ण ज्ञानकारी आणि विष्णू आणि शिव यांना समर्पित होते। या व्रतातील निसर्ग पूजेचा जोर पूर्व आधुनिक हिंदू पर्यावरण विचारसरणी दाखवतो, ज्यात आवळासारखी झाडे दैवी अवतार म्हणून पाहिली जात असत। प्राथमिक शास्त्रीय संदर्भ हे आहेत। ब्रह्मांड पुराणात सर्वात तपशीलवार वर्णन आहे, ज्यात ऋषी वसिष्ठ राजा मंधाताला या व्रताचे महत्त्व सांगतात। हे एकादशीला अनंत फायद्यांसाठी श्रेष्ठ उपवास म्हणून स्थापित करते। पद्मपुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराणात व्रताचे विधी आणि पौराणिक महत्त्व वर्णन आहे, ज्यात राजे आणि दैवी हस्तक्षेपांच्या कथा आहेत। इतर उल्लेख स्कंद पुराणात आहेत, पण ब्रह्मांड पुराण मुख्य कथा देते। हे पुराणे 4थ्या ते 16व्या शतकात रचलेले आहेत, ज्यात पूर्व वैदिक काळातील मौखिक परंपरा जपल्या आहेत आणि ज्यात भक्तीला कर्मकांडापेक्षा अधिक प्राधान्य आहे। पुराणांमध्ये या व्रताची शक्ती दाखविण्यासाठी कथा विणल्या आहेत, ज्यात अनावधानानेही पालन केल्याने गहन फायदे मिळतात। मुख्य कथा ही आहे शिकाळ्याचे परिवर्तन, जी ब्रह्मांड पुराणातून आहे। वैदिशा राज्यात भक्त राजा चित्ररथ किंवा चैत्ररथ याच्या राज्यात सर्व नागरिक आमलकी एकादशी कठोरपणे पाळत असत।
विष्णू मंदिरात आवळ्याचा झाडाखाली जागरण करताना एक अधर्मी शिकारी, जो रोज प्राणी मारून जगत होता, कुतूहलाने जवळ लपला. थकलेला आणि पापी असूनही तो रात्रभर जागा राहिला. उपवास, प्रार्थना, भगवान परशुराम आणि आवळ्याच्या झाडाची पूजा आणि कृष्णलीला गाणी ऐकली. जरी उपवासाचा उद्देश नव्हता, तरी या संपर्काच्या पुण्याने तो पुनर्जन्म घेतला राजा वसुरथ म्हणून, विदुरथाचा पुत्र. जयंती शहरात वसुरथ आदर्श राजा झाला. विष्णूसारखा बलशाली, दानशूर, वेदांचा अभ्यासक आणि भगवंताचा भक्त. नंतर जंगलात हरवल्यावर त्याच्यावर क्रोधित बर्बर जमातींनी हल्ला केला, ज्यांचे पूर्वजन्मात तो हानी केली होती. त्याच्या शरीरातून दैवी उग्र स्त्री उगवली, जळते चक्र धारण करीत, आणि त्यांना नष्ट केले. आकाशवाणी झाली की भगवान केशव म्हणजे विष्णू निस्वार्थ आश्रय घेणाऱ्यांचे रक्षण करतात. ही कथा वसिष्ठांनी मंधाताला सांगितली, दाखवते की आमलकी एकादशी पापींनाही मुक्ती देते. दुसरी कथा राजा चित्रसेनाची आहे. राजा चित्रसेन आणि त्याचे प्रजा आमलकी एकादशी व्रत करत असत. एकदा शिकारी करताना चित्रसेन जंगलात हरवला. राक्षसांनी त्याला पकडले आणि हल्ला केला. तो बेशुद्ध झाला. त्याच्या शरीरातून दैवी प्रकाश उगवला, हल्लाखोरांना नष्ट केले, आणि आकाशवाणी झाली की हे एकादशी व्रतामुळे झाले, ज्यामुळे राज्यात शांती आणि समृद्धी आली. या कथांचा मोरल असा आहे की शुद्ध भक्तीने व्रत केल्याने अगदी इच्छेविनाही विष्णूची कृपा या आणि पुढील जन्मात मिळते. जय श्री विष्णू.